नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव सांगत असतो की तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. मिस इंदोर तशी मुलगी नाही आहे. त्यावेळेला मग वल्लरी म्हणते की हे बघ अर्णव, आम्हाला चांगलंच कळतं की मुली कशा असतात ते. आणि ती ईश्वरी तिच्या मागच्या अनुभवावरून तू विसरलायस का की काय काय घडलंय ते. आणि अर्णव, या मुलींना अशाच असतात. यांना फक्त पैशाची पडलेली असते. नाती वगैरे त्यांना काहीच फरक पडत नाही. आणि तसंही तुझे जे मागचे अनुभव आलेत त्यावरून तू विसरलायस का की मुली फक्त पैशासाठी वापर करून घेतात आणि नंतर सोडून देतात. म्हणूनच तू आता या गोष्टीचा विचार कर आणि मागचे जे काही अनुभव आलेत ना त्यावरून शिक. तर आता अविनाश म्हणतो की अगं वल्लरी, तुला काही वाटतं की नाही काही बोलायला? काहीतरीच काय बडबडतेस तू? प्रत्येक वेळेला असं असेलच असं नाही ना. असं म्हणून अवी आता वल्लरीचं तोंड जरा बंद करतो. त्यावेळेला वल्लरी चिडते आणि म्हणते की अहो तुम्ही प्लीज मला शांत बसवू नका. अवी आणि वल्लरीमध्ये आता वाद होतात. त्यावेळेला मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुम्ही थांबा, मला आता काही बोलू नका. मी जे काही बोलतोय ते आता तुम्ही फक्त ऐका. तुम्ही ईश्वरीबद्दल बोलत असाल तर मिस इंदोर ही तशी नाही आहे हे मला चांगलंच माहीत आहे. ती कशी आहे, ती माझ्या पैशावर किंवा कशावरही अजिबात भाळलेली नाही आहे. ती फक्त माझ्याकडे एक माणूस म्हणून बघते आणि एक ASR बिझनेस टायकॉन म्हणून ती माझ्याकडे अजिबात बघत नाही. एक फक्त माणूस म्हणून बघते आणि आमच्यात त्यामुळे चांगली मैत्री झाली आहे. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर एक गोष्ट नक्की की तिच्या नजरेत कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा सेल्फिशनेस किंवा वागण्यात कधीही मला दिसलेला नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की कितीही काही झालं तरीही मला इतके वर्ष बिझनेस केल्यानंतर कोण माणूस कसा आहे आणि माणसं कशी असतात, त्यांची नियत कशी असते हे मला अगदी व्यवस्थित समजतं. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याबद्दल मला काहीही सांगायला जाऊ नका. मी इंदोर कशी आहे ते मला खूप चांगलं माहिती आहे. तिला माझ्या पैशांवर किंवा माझ्या या स्टेटसवरती अजिबात प्रेम नाही आहे. ती फक्त माझ्यावर एक माणूस म्हणून विचार करत बोलते, बाकी काही नाही. आणि तिच्या नजरेत कुठल्याही प्रकारचा स्वार्थ या मैत्रीमध्ये मला दिसून आलेला नाही. त्यामुळे प्लीज आता तुम्ही तिच्याबद्दल जे काही बोलताय ते बोलणं थांबवा, असं अर्णव बोलून दाखवतो. त्यावेळेला आजी आता त्याला चिडते आणि म्हणते की एक मिनिट चिंटू, मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. तू जे काही बोलतोयस ना ते बद्दल जे काही तुझं त्या ईश्वरीबद्दलचं मत असेल ना ते तुझं तुझ्याकडेच ठेव आणि आम्हाला त्याबद्दल आता काही ऐकून घ्यायचं नाही. मला आता तुला फक्त एकच सांगायचं आहे की ही मुलगी लावण्या तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे आणि माझं तसं ठाम मतही आहे. ही मुलगी इतके दिवस तुझी वाट बघते, तिला थांबवण्यामध्ये मला दुसरा काही अर्थ वाटत नाही. त्यामुळे आता तू एकच गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी जे काही ठरवेन ना ते तुला आता करायचं आहे. आणि तू कितीही नाही म्हटलास तरीही तुझ्याबद्दलचं, तुझ्या लग्नाबद्दलचं जे काही ठरवायचं आहे ते आता फक्त मी ठरवणार आहे. आणि त्यामुळे आता त्याबद्दलचा कोणीही बदल केलेला मला चालणार नाही, असं आजी बोलून दाखवते. आणि त्यामुळे लावण्या आणि वल्लरी दोघीजणी अगदी खुश होतात. तर आता अवी हा टेन्शनमुळेच बघत असतो, कारण अवीला अंजलीला टेन्शन आलेलं असतं की जर आजीच्या बोलण्यापुढे अर्णव बदला तर मात्र काही खरं नाही आहे ईश्वरी आणि अर्णवचं. तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ चिंटू, एक गोष्ट कायम लक्षात घे की मी तुझ्याबद्दल जे काही ठरवायचं आहे ते तुला ऐकावं लागणार. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी, तू जे काही म्हणशील ते मी एक्सेप्ट करेन. असं म्हटल्यावर आजी आता आनंदात मग मस्त तोंड वाकडं करते. परंतु त्यावर अर्णव म्हणतो की मी ते एक्सेप्ट करेन असं प्रत्येक वेळेला होणार नाही. माझंही काहीतरी मत आहे आणि दिस इज माय लाईफ. आणि माझ्या आयुष्याचा हा लग्नाचा जो काही निर्णय आहे तो मीच घेणार आहे. मला कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे हा निर्णय सर्वस्वी माझा असेल. त्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाक खुपसू नये असं मला वाटतं, असं अर्णव सरळ बोलून दाखवतो. त्यामुळे वल्लरी आणि लावण्या दोघींचेही तोबडे चांगलेच पडलेले दिसतात. तेव्हा मग आता अर्णव असं रागाने बोलूनच तिथून निघूनच जातो. नाश्ता पण तो करत नाही. त्यावेळेला आता आजीला त्याच्या या बोलण्याने खूप वाईट वाटतं. आजी अंजलीला पटकन बोलते की चल बाजूला हो गं, आणि आजी निघून जाते रागारागाने. त्यावेळेला आता मामाला मात्र खूप आनंद झालेला असतो. मामा म्हणतो की वा, एकदम बेस्ट झालं ना हे. नंतर तू सगळे बघायला लागल्याबरोबर मामा म्हणतो की नाही, पोहे बेस्ट झालेले आहेत, वाढ मला अजून, असं म्हणून वल्लरीला तो वाढायला सांगतो आणि वल्लरी देखील वाढते. तर आता ईश्वरी ही घाईघाईने ऑफिसला जायला निघालेली असते आणि तिचं सगळं सामान भरत असते आणि म्हणते की आई, लवकर डब्बा दे, मला उशीर होतोय मला जायला, माझं क्लाउड किचन सुरू करायचं आहे ना मला वेळेत.
त्यावर सुप्रिया म्हणते की हो हो मी आलेच, हे बघ मी आलेली आहे. मग आता सुप्रिया तिच्याकडे अगदी हसत हसतच बघायला लागते आणि नंतर ईश्वरी म्हणते की आई खरंच सगळं व्यवस्थित होऊ देत. ईश्वरीला ती विचारते की काय गं, बाबांशी समेट झाल्यापासून चेहरा अगदी उजळलेला दिसतोय. तेव्हा ती म्हणते की सवालच आहे का आई, मला खूप आनंद झाला आहे, बाबा आलेत आणि माझा बिझनेस ते बघणार आहेत. त्यामुळे ती म्हणते की आता मला इतका आनंद झाला आहे ना की सगळं व्यवस्थित होणार आहे. मग ऑर्डर्सही मिळतील म्हणून ती अगदी हात जोडून म्हणते की खजरानना गणेशजी की जय. तिघीजणी असं म्हणतात. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की आई अगं मी माझं ॲप्रॉनच विसरली आहे. तेवढ्यात नम्रता ॲप्रॉन घेऊन येते आणि म्हणते की हे घे इशू, तुझं ॲप्रॉन घे. आणि नंतर ॲप्रॉन दिल्यानंतर ईश्वरी म्हणते की चल आपण आता निघूया. आणि मग ईश्वरी म्हणते की आपलं ते रीलचं काय झालं काय माहिती. त्याचबरोबर आता लगेच नमू म्हणते की अगं रीलचं काय, अगं तुझ्या रीलला इतका प्रतिसाद मिळाला आहे ना की सगळ्या जणांना तुझी रील खूप आवडली आहे. आणि तुला माहिती आहे ना, तुला ना आता जरा मेकअप वगैरे केला पाहिजे, म्हणजे कशी जरा प्रेझेंटेबल दिसशील ना. त्यावर ईश्वरी म्हणते की काय मेकअप शेकअप ते नको, कशाला हवं आहे. तेव्हा मग ती म्हणते की अगं तुझे हे व्ह्यू बग्स रील्सचे किती छान आलेले आहेत. त्याबरोबर सुप्रिया म्हणते की हो गं खरंच खूप छान, मस्तच आहे ईश्वरी, असंच काम करत राहा, खूप छान आहे. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते पण आज एक ऑर्डर येते की नाही काय माहिती, किती ऑर्डर्स येणार आहेत ते. त्यावर सुप्रिया म्हणते की अगं येतील ऑर्डर्स, नको चिंता करूस तू. त्याबरोबर आता लगेच ईश्वरी आणि नम्रता दोघीजणीही पोर्टल बघतात. तर त्या पोर्टलवरती 5 इंदोरी पोह्यांची ऑर्डर आलेली असते. मग ईश्वरी म्हणते की चल ताई लवकर जाऊ दे, मला निघायला पाहिजे, पोह्यांची ऑर्डर वेळेवर गेली पाहिजे माझी, असं म्हणून ती आता तिथून भरभर निघते. त्यानंतर अर्णव इथे खूप डिस्टर्ब असतो आणि ईश्वरीच्या बाबतीत काय घडतंय याचा विचार तो करत असतो. आणि त्यानंतर आज जो काही प्रकार घडला आहे, आजी त्याला जे काही बोलले त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तो आजीच्या बोलण्याचाच विचार करत असतो. आजी त्याला म्हणालेली असते की हे बघ तुझं जे काही त्या ईश्वरीबद्दलचं मत आहे ते तुझ्याचकडे राहू दे आणि माझं असं ठाम मत आहे की लावण्य तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे, त्यामुळे तू तिचा विचार करायचास. मी तुला खूप वेळ दिलेला आहे परंतु आता मी आणखी नाही थांबू शकत, मला तुझ्या बाबतीत हा फायनल निर्णय घ्यावाच लागणार आहे. असं आता जेव्हा अर्णवला आजीने सांगितलेलं असतं तेव्हा मात्र त्याला खूप टेन्शन येतं. त्याला आता ईश्वरीला कॉल करून तिच्याशी बोलू वाटत असतं. म्हणून अर्णव हा ईश्वरीला विचार करतो की फोन ट्राय करू का मी इंदोरचा. परंतु ईश्वरी फोनच उचलत नसते आणि त्याला आता तिला भेटावंसंच वाटतं. ईश्वरी मात्र ऑर्डरमध्ये बिझी असते आणि तेवढ्यातच तिथे आता अर्णवचा फोन येतो म्हणून ती तो उचलत नाही आणि उचलायला जात असते आणि तेवढ्यात कट होतो. मग ती मेसेजेस टाकते की अर्णव सर मला जरा एक ऑर्डर आली आहे, मी नंतर कॉल करते. मग आता अर्णव विचार करतो की ठीक आहे चालेल, मी नंतर फोन करतो आणि तो गाडीत जाऊन थेट ईश्वरीचं ऑफिस गाठण्याचाच विचार करतो. आणि पुन्हा एकदा गाडीत बसल्यानंतर त्याला सारख्या त्याच गोष्टी आठवायला लागतात आणि मग तो गाडीत बसतो आणि त्याला आठवतं की आजी पुन्हा त्याला काय बोलली आहे की तुला काही झालं तरी लावण्यासोबत लग्न करावं लागेल. आणि त्याच गोष्टींमुळे अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचंच नसतं, त्यामुळे त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. आता अर्णव हा गाडीमध्ये विचार करतो की मी निघतो. तेवढ्यातच तिथे येऊन लावण्या बाजूला बसते. आता लावण्य आल्याबरोबर अर्णवचा मोबाईलची स्क्रीन चालूच असते. तर त्यावर मेसेज लिहिलेला असतो की अर्णव सर मी जरा बिझी आहे, ऑर्डर आली आहे, मी थोड्या वेळाने कॉल करते. त्यावेळेला आता ती तो मेसेज वाचते आणि म्हणते की तिला तुझ्यापेक्षा जास्त स्वतःचं कामाला जास्त प्रायोरिटी देणं महत्त्वाचं वाटतं आहे. आणि बघ तू इतका डिस्टर्ब आहेस आणि डिस्टर्ब असल्यानंतर तुला त्या ईश्वरी देसाईबरोबर बोलावंसं वाटतं आहे, परंतु तिला तुझ्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. शी हॅज अदर प्रायोरिटीज. तेव्हा मग तो म्हणतो की तुला काय बोलायचं आहे लावण्या. तेव्हा लावण्य म्हणते की अर्णव सिरियसली मला कळतच नाही आहे की तुला का समजत नाही आहे. मी इतके वर्ष झाले तुझी वाट बघते आहे. तुला हे माहीतही आहे की मला तू आवडतोस आणि आपल्याबद्दल मी खूप स्वप्न रंगवलेली आहेत हेही तुला माहिती आहे, परंतु तरीही तू असं का वागतोयस. तू त्या ईश्वरी देसाईला का असं महत्त्व देतोयस. मला एक गोष्ट खरं सांग की खरंच तुला ती ईश्वरी देसाई आवडते का. डू यू लव्ह हर, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की हे बघ हे आहे ना लावण्या की इट इज नन ऑफ युअर बिझनेस, त्यामुळे प्लीज तू माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये न पडलेलंच बरं असं मला वाटतंय.
आणि मला तुला हे सांगणं गरजेचं वाटत नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की सिरियसली यार, मला एक गोष्ट समजत नाही आहे की असं त्या ईश्वरी देसाईमध्ये काय आहे जे माझ्यामध्ये नाही आहे. बघ ना, मी काय नाही केलं आहे तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी कधीही किचनमध्ये पाऊल ठेवलं नव्हतं, परंतु आता इथे येऊन किचनमधली कामं करते आहे, स्वयंपाक शिकते आहे, घरातली छोटी मोठी कामं शिकते आहे मी फक्त तुझ्यासाठी. यार, तुला मिळवण्यासाठी त्या ईश्वरीसारखी राहायला पण, ड्रेस घालायला पण सुरुवात केली आहे, बघ ना. परंतु तरीही तुला का असं कमी वाटतंय? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ प्युअर सोल, तू तिच्यासारखं राहायला बघितलंस तरीही प्युअर सोल त्याचं तू काय करणार आहेस? कारण कितीही काही झालं तरीही आपलं जे काही मन असतं ते आपण कधी बदलू शकत नाही. तिच्याकडे खूप प्युअर सोल आहे आणि त्यामुळे ती त्याच्यामध्ये वेगळी राहते. शी इज व्हेरी युनिक. तू फार वेगळी आहेस आणि ती वेगळी आहे. त्यामुळे तू तिच्याशी कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारे बरोबरी करायला जाऊ नकोस, असं सरळ तो तिला सांगतो. आणि मग त्यानंतर ती गाडीतून तिथेच बसलेली असते. अर्णव बाहेर येतो आणि मग लावण्या त्याच्यावरती चिडते आणि म्हणते की यार सिरियसली, प्युअर सोल, अरे मी तुझ्यासाठी किती प्रयत्न करते ते तुला नाही दिसत आहे का? त्याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही आहे का? त्यावर अर्णव आता तिला म्हणतो की हे बघ, मला आणखी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे तुला विचारायची आहे. मला सांग की आजीला ते माझे आणि मिस इंदोरचे जे फोटो आहेत ते फोटो कोणी दाखवले? त्यावर लावण्याचा चेहरा जरा पडतोच आणि ती घाबरते. मग अर्णव म्हणतो की काय झालं, म्हणजे तुला इतका घामफा फुटलाय आणि तू इतकी घाबरली आहेस का? तेव्हा ती म्हणते की नथिंग, मी कुठे घाबरली आहे आणि सिरियसली हे तू मला का विचारतोयस? मला हे सगळं कसं माहीत असेल? त्यावर तो म्हणतो की हे बघ, मी जर या गोष्टीचा खोलात जाण्याचा विचार केला ना तर नक्कीच मला समजून येईल की हे सगळं कोणी केलेलं आहे. परंतु आता या सगळ्याच्या डीपमध्ये जाण्याचा मला इंटरेस्ट नाही आहे किंवा मला सध्या विचारही नाही आहे. त्यामुळे मी जरा गप्प बसले. परंतु जेव्हा मी ठरवेन की मला या सगळ्याच्या खोलात शिरायचं आहे तेव्हा जी व्यक्ती समोर येईल त्या व्यक्तीचं मी काय करेन हे माझं मलाही माहिती नाही आहे. त्यामुळे आता या गोष्टींबाबतीत माझ्याशी कोणी न बोललेलंच बरं, असं म्हणून अर्णव चिडतो आणि गाडीमध्ये बसून तो तिकडून निघून जातो. आणि त्याच वेळेला मग आता लावण्य घाबरतच विचार करते की सिरियसली म्हणजे ARला माझ्यावर डाऊट आहे का? जर मी हे केलं आणि ते ARला समजलं तर मात्र माझी वाट लागेल, असा विचार आता लावण्य तिथे करत उभी राहते. आता ईश्वरीची पहिली ऑर्डर म्हणजेच पोहे बनवून झालेले असतात आणि जो घेणार असतो तो तिथेच येऊन उभा असतो. ईश्वरी म्हणते की झालं ह्या भैया, तुमची हे 5 इंदोरी पोह्यांची ऑर्डर पूर्ण झाली, हे घ्या. तेव्हा नमू म्हणते की 1 मिनिट इशू थांब, आम्ही तुझा फोटो काढते हां. तेव्हा मग ती दोघांचाही फोटो काढते आणि मग भैया नक्की पुन्हा या, असं ईश्वरी त्याला बोलते आणि तो ऑर्डर घेऊन जातो. मग त्यानंतर ईश्वरी आता बोलायला लागते की बघितलंस का नमूताई, आपली ऑर्डर पूर्ण झाली, पहिली ऑर्डर. तेव्हा ती म्हणते की अगं ताई, आपली ही दुसरी ऑर्डर आहे ना? मग ती म्हणते की हो, अर्णव सरांनी दिलेली ऑर्डर आहे, परंतु अर्णव सरांची ऑर्डर ही ओळखीची होती ना? मग नम्रता म्हणते की बरोबर, मग आपण समजूया की आपली अनोळखी पहिली ऑर्डर होती, बरोबर? मग ईश्वरी म्हणते की हो, हे अगदी बरोबर आहे. तेवढ्यातच ईश्वरी विचार करते की थांब गं, मला ना अर्णव सरांचा कॉल येत होता मगाशी, मी जरा बोलते त्यांच्याशी, त्यांना काय बोलायचं आहे ते बघते, असं म्हणून आता ती कॉल करते. आणि अर्णव हा घरात येत असताना ईश्वरीचा फोन येतो. तेवढ्यात अंजली धावत धावत येते आणि म्हणते की चिंटू, अरे कुठे होतास तू? प्लीज ये ना लवकर. तेव्हा तो म्हणतो की ताई, अगं असं काय झालं, तू मला घाईघाईने कॉल करून बोलवून घेतलंस? तेव्हा मग ती म्हणते की प्लीज आजीला तूच समजाव आता, असं म्हणून ती आजीच्या रूममध्ये त्याला घेऊन जात असते. आणि ईश्वरी म्हणते की बघितलं ताई, अगं हे अर्णव सर ना असेच आहेत, खडूस भडकूचंद. मगाशी त्यांनी मला कॉल केला ना, मी तेव्हा त्यांचा कॉल रिसीव्ह नाही केला, परंतु आता मी त्यांना कॉल करते तर ते माझा कॉल उचलत नाही आहेत, इगो दाखवत आहेत मला माहीतच होतं ते असेच करणार. ठीक आहे, होईल त्यांचा राग शांत. तेवढ्यात नमू म्हणते की अगं, आपल्याला ऑर्डर आल्यात की काय ते बघूया ना सगळं. त्याचबरोबर आता त्या पुन्हा पोर्टल बघायला येतात आणि बघतात की 1 किलो त्यांना बुंदीचे लाडूची ऑर्डर आलेली असते. नमू आणि इशू खुश होतात आणि म्हणतात की वाव, 1 किलो बुंदीचे लाडू, चला तयारी करायला घेतली पाहिजे. आता ईश्वरी तयारीला लागणार, परंतु अर्णवशी बोलणं झालं नाही त्यामुळे तिला थोडं वाईट वाटत असतं. ती विचार करते की ह्या अर्णव सरांना काय झालं आहे, मी इतके फोन करते तरी फोन का उचलत नाही आहेत. मग ती म्हणते की तू जरा ताई हे सगळं डिस्क्रिप्शन किंवा माहिती बघ, तोपर्यंत मी अर्णव सरांना फोन ट्राय करते. ईश्वरी फोन ट्राय करते परंतु अर्णव उचलत नसतो, कारण तो जरा धावपळीत असतो. आजीला अवी समजावत असतो की आजी, आई, अगं प्लीज असं करू नकोस, अगं इतकं वय झालं तुझं, आता तुला हे सगळं असं झेपणार नाही आहे, प्लीज त्यामुळे तू खा, तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल.
त्यावर अर्णव येतो आणि अविनाश म्हणतो की बघ रे बाबा अर्णव, तूच समजाव आता, हिला आम्ही समजावून थकलो. तेव्हा वल्लरी पण म्हणते की हो अर्णव, अरे आता आईंचं वय नाही आहे हे सगळं करण्याचं. त्यांना आम्ही समजावलं की प्लीज खा, परंतु त्या अजिबात खायला किंवा काही गोळ्या घ्यायलाच तयार होत नाही आहेत. प्लीज त्यांना तू समजव तुझ्या परीने. त्याचबरोबर इथे आता अर्णव म्हणत असतो की हे बघ आजी, हे सगळं का चाललं आहे तुझं? असं करू नकोस. मला हे केलेलं चालणार नाही. तुला माहिती आहे ना तुझी तब्येत बिघडेल आणि ते कितीला पडेल सांग. तेव्हा मग आजी म्हणते की मला त्याचं काहीही माहिती नाही आहे. अर्णव, तुझ्या लग्नाबद्दल मी जो काही डिसिजन घेतला आहे तो फायनल आहे आणि मला तुझ्याशी आता एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि ते तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे. अर्णव म्हणतो की काय झालं आहे बोल. त्यावेळेला आजी म्हणते की हे बघ, एकच गोष्ट तुला आता लक्षात घ्यायची. मी तुझ्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे. तुझं आणि त्या ईश्वरीचं नातं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता मी लावण्य आणि तुझ्या बाबतीत नाही तर त्या ईश्वरी आणि तुझ्या बाबतीत बोलणार आहे आणि ते तू नीट कान उघडे ठेवून ऐकून घे. हे बघ, तुझी त्या ईश्वरीबरोबर मैत्री आहे ते सगळं बाजूला राहू दे, परंतु आता एक गोष्ट तुला करायची आहे. तुला जर असं वाटत असेल की तुझी आजी जगावी, तिला काही होऊ नये, सगळं व्यवस्थित व्हावं, तर तुला एक गोष्ट करायला लागेल. ते म्हणजे की तुला त्या ईश्वरीबरोबरचे सगळे संबंध तोडावे लागतील. त्या ईश्वरीबरोबरची सगळी नाती तुला तोडून टाकावी लागतील. तिच्याशी तू बोलायचं नाही, मैत्री म्हणूनही तिच्याशी तू बोलायचं नाही, हे लक्षात घे. सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागतील. बोल, हे मान्य आहे तुला? तर आणि तरच मी तुमच्या सगळ्यांचं ऐकायला तयार होईल, नाहीतर नाही. असं सरळ आता आजी त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णवला कळतच नाही की आता मी काय करू. अर्णव आजीला बोलतो की हीच सी आजी, मी तुला यापूर्वी सांगितलं आहे की किती काही झालं तरी लावण्य मला आवडत नाही. त्यावेळेला आजी त्याला थांबवते आणि म्हणते की ज्या गोष्टी मी 1000 वेळा ऐकल्या चिंटू, त्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. जे काही असेल ते असेल. यावेळेला मी लावण्याबद्दल नाही तर ईश्वरीबद्दल तुझ्याशी बोलणार आहे. ते म्हणजे तू त्या ईश्वरीसोबत असलेलं नातं कायमचं तोडून टाकायचं आहे. तिच्याशी कोणत्याही प्रकारचा तू संबंध ठेवायचा नाही आहे. ना तिच्याशी बोलायचं आहे ना तिच्याकडे जायचं आहे, कोणत्याही प्रकारचा नाही. आणि असं तू मला वचन दे आणि जर ते दिलं नाहीस तर मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, लक्षात घे. असं आता अर्णव हा आजीकडून ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो. आजी अजिबात ऐकायला तयारच नसते. सगळेजण आता आजीकडेच बघत असतात, परंतु अर्णवला चिंता वाटत असते, ते म्हणजे त्याच्या प्रेमाची. आजीने असं विचारल्यावर मी काय करू? आजी म्हणते की दे मला वचन, आणि जोपर्यंत तू मला वचन देणार नाहीस ना तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे. असं म्हटल्यावर अर्णव आता घाबरतो की काय करू, आजीचं वचन पाळू की माझं प्रेम पाळू. अंजलीलाही धक्काच बसतो आणि अविही एकमेकांकडे दोघेही बघतच बसतात. वल्लरीला मात्र आनंद होतो की चला, लावण्याच्या बाबतीत एक गोष्ट चांगली घडणार आहे. अर्णव हा खूप आनंदाने आता हे करणार नाही, परंतु आजीसाठी नक्कीच करेल. आता आजीने असा शब्द विचारल्यावर मागितल्यावर लगेच अर्णवला राग आलेला असतो आणि तो चिडूनच बाजूला बघत बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरीचे बाबा म्हणजे संजय हे ईश्वरीला म्हणत असतात की इशू, आम्ही एक विचार केला आहे, तो अगदी मनापासून केला आहे, तुझ्या लग्नाबद्दलचा विचार. ईश्वरी बघतच राहते. तेव्हा मग संजय म्हणत असतो की ईश्वरी बेटा, आम्हाला असं वाटतंय की आपल्या शेजारी जे राकेशजी राहतात ना त्यांच्याशी तुझ्याबद्दलच्या लग्नाचा विचार करावा. आणि तुला ते कसं वाटतंय प्लीज मला जरा सांग, कारण खरंच राकेशजी खूप चांगले आहेत आणि जर त्यांच्याशी तुझं लग्न झालं तर आम्हाला असं वाटतंय की तू सुखात राहू शकशील, तुझं सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं सुरळीत पार पडेल. म्हणून मला असं वाटतंय की राकेशजींबरोबर तुझं लग्न झालं पाहिजे. म्हणजे बघ, तुला हा विचार कसा वाटतो? आम्ही तुझ्यावर लादतोय असं समजू नकोस, परंतु आम्हाला मनापासून असं वाटतंय की राकेश आणि तुझं लग्न झालं पाहिजे. मग तुला त्याबद्दल काय वाटतंय? असं विचारल्यावर ईश्वरी जरा शांतच होते, कारण तिने या बाबतीत काहीच विचार केलेला नसतो आणि सगळे तिच्या नजरेकडे, तिच्या बोलण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. तेव्हा मग आता आजीने शब्द विचारल्यानंतर अर्णव हा म्हणत असतो की आजी ठीक आहे, तुला जसं हवंय तसंच होईल. आणि हो, मी तुला प्रॉमिस करतो की मी मिस इंदोरबरोबर कोणत्याही प्रकारचं रिलेशन ठेवणार नाही, मैत्रीचंही नातं ठेवणार नाही, मी तुला शब्द देतो. असं म्हणून अर्णव आता तिच्या हातात हात देतो आणि त्यावेळेला वल्लरीला मात्र जामच आनंद झालेला असतो. आणि ईश्वरीचं नातं अर्णवने तोडून टाकलेलं असतं आणि ईश्वरी आता बाबांना म्हणत असते की बाबा, तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो मला, असं म्हणून आता ती त्यांच्याकडे बघत राहते. सगळेजण बघतात. नम्रताला भीती वाटत असते की ईश्वरीने जर राकेशसोबतचं नातं मान्य केलं तर काय, म्हणून सगळ्यांनाच टेन्शन वाटतं, परंतु आता ईश्वरी देखील नातं मान्यच करणार असते.
आता अर्णव आणि ईश्वरीच्या लव्ह स्टोरीचं पुढे काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.